वसमत नगरपालिकेसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। मागच्या काही दिवसापूर्वी जे आहे ते या ठिकाणी प्रचाराची धुराळ उडाली होती आणि प्रचाराची धुराळ उडाल्यानंतर आज प्रत्यक्षात जे आहे ते मतदार राजा जे आहे ते मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार केंद्रावर दाखल होत आहेत। मी आता वसमत शहरातील एका जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे आणि याच शाळेच्या वरांडामध्ये आपण बघतोय की ज्या पक्षाचे टेबल लागले आहेत, कर्मचाऱ्यांचे टेबल लागले आहेत आणि मतदार जे आहेत ते आपली मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार केंद्रावर दाखल होत आहेत। सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। खरं तर वसमत नगरपालिकेमध्ये जे आहेत ते भाजप सोबळावर आहे, तर दुसरीकडे शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढते। तर महाविकास आघाडी जे आहेत ते या तिन्ही सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये वज्रमूठ बांधलेली आहे। मात्र आज जे होत असलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये जवळपास नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचं मतदान जे आहे ते मतदान पेटीमध्ये कैद होत आहे। हे सगळे वसमतमधील नगराध्यक्ष असतील, त्याचबरोबर नगरसेवक असतील, हे जे आहे ते आपलं आज नशीब आजमावणार आहेत आणि या सगळ्यांचं मतदान रूपी जे आहे ते आज नशीब मतदान पेटीमध्ये कैद होणार आहे। मतदार राजा आता कुणाला कल देतो, कुणाच्या बाजूने झुकतं माप देतो, हेही बघणं तेवढंच गरजेचं आहे। मात्र आज सकाळपासून हिंगोली जिल्ह्यातले 2 वार्ड असतील, त्याचबरोबर वसमत शहरासाठी जे आहे ते 17 वार्डमध्ये शांततेत आणि सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे पोलिसांच्या वतीने ते वसमत असेल, हिंगोली असेल, या दोन्ही ठिकाणी जे आहे ते कडेकोट बंदोबस्त लावल्याचंही आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।